मागचे 8 दिवस घरी बसून घरच्याच्या जीवावर फुकटचे तुकडे मोडल्यानंतर मला लक्षात आलं की भाई माझ्या पण जिंदगीमध्ये काहीतरी काम आहे आणि तेच काम करण्यासाठी मी आणि तनिष्का आज जाणार होत्या उमरखेडमध्ये। आज संडे होता म्हणून तनिष्का माझ्या सोबत आली होती आणि तिला घेऊन मी जाणार होते उमरखेडला आणि आज आम्ही पूर्ण उमरखेड एक्सप्लोर करणार आहोत। नेहमीप्रमाणे आज पण कंडक्टर काकाचा वाद झाला होता। अवघ्या 10 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचलो होतो उमरखेडमध्ये आणि तिथे गेल्यानंतर मला लक्षात आलं की बसमध्ये झालेल्या वादाच्या नादामुळे माझे तिकीट मागचे 20 रुपये राहिलेच होते कंडक्टर काकाकडे। ते 20 रुपये घेऊन आम्ही एका काकाला विचारलं होतं एक फेमस जागा कोणती आहे उमरखेडमध्ये। रिक्षावाले काका म्हणले आमच्या उमरखेडमध्ये मुतुराची भेळ सगळ्यात फेमस आहे आणि तेच भेळ ट्राय करण्यासाठी आम्ही जाणार होत्या तिथे। आणि लोकेशनवर गेल्यानंतर मला माहित झालं की मुतुराची भेळ आज बंद होती म्हणून। त्यानंतर मी कॉल केले होते माझ्या शाळेतल्या मैत्रिणीला जे की उमरखेडमध्ये शिकायला आहे। तिला कॉल केल्यानंतर मला माहित झालं की तिने तर गावाकडे गेली म्हणून। मी तिला सहज म्हणलं होते मी उमरखेडमध्ये आले होते आणि मला जे उमरखेड फिरायचं आहे आणि आम्हाला समजत नाही की कुठे फिरायचं ते। तिने एवढं ऐकल्यानंतर लगेच रेडी झाली होती उमरखेडमध्ये येण्यासाठी आणि तोपर्यंत आम्ही जे आहे गार्डन मध्ये गेल्या होत्या। गार्डन मध्ये गेल्यानंतर काही वानेर होते जे की घसरगुंडी खेळत होते आणि त्या वानेराला बघून आमच्या पण अंगामधला किडा जागी झाला होता। तसं तर उमरखेडचं गार्डन 4:30 वाजता ओपन होते पण आम्ही 2 वाजता तिथे खेळत होत्या। आता आम्हाला पण माहित नाही की आम्हाला एंट्री कसं काय देईल तिथे। आता व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या नादामध्ये माझा फोन जे दोनदा पडता वाचला होता। आमचं बरोबर खेळणं पण झालं नव्हतं। अवघ्या 5 मिनिटांमध्ये आम्हाला तिथून हाकलून दिलं होतं आणि त्याच 5 मिनिटांमध्ये एवढं जास्त एन्जॉय केलं मी आणि तनिष्कानं। तेव्हा आम्ही विचार केला नव्हता कोण 4 लोक आम्हाला बघायला काय नाही, ते बस एन्जॉय केलं। आणि गार्डनच्या बाहेर जात्या वेळेस आम्हाला दिसले छोटे छोटे ससे जे की खूपच छान होते आणि खूप सारे होते। एवढं चांगलं उमरखेडमध्ये गार्डन आहे तेवढं चांगलं आपल्या हातगावमध्ये पण हो अशी माझी इच्छा आहे, लवकरच होईल म्हणा। थोड्या वेळानंतर आमची मैत्रीण पण आली होती आणि तिच्यासोबत आम्ही गेलो होतो तिच्या रूम मध्ये। बाकी पुढचा पार्ट जे आहे बघायला विसरू नका आणि तोपर्यंत फॉलो करून घ्या कारण की 20K लवकरच कंप्लीट होणार आहे। तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या आणि होईल तेवढा हे व्हिडिओ शेअर करा।